नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। विद्यार्थ्यांसह नोकरदारांसाठी धुळे ते पुणे रेल्वे सुरू करा, मी धुळेकर संघटनेच्या पालकमंत्र्यांना निवेदन। धुळे जिल्ह्यासह नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर, पारोळा व परिसरातील हजारो नागरिक विविध कामानिमित्ताने पुण्याला ये-जा करतात। यात विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यापारी वर्ग तसेच वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे। काही वर्षात नरडाणा व धुळे औद्योगिक वसाहत परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने वाढलेला आहे। उद्योगांच्या कामानिमित्त देखील प्रवाशांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे। त्याकरिता धुळे पुणे रेल्वे तात्काळ सुरू करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ रावल यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मी धुळेकर संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। धुळे शहर व धुळे जिल्ह्याहून शेकडो लोक दररोज धुळे पुणे धुळे हा प्रवास करत असतात विविध कारणास्तव। व त्याच्यात आरोग्यविषयक काम असो, शैक्षणिक काम असो किंवा व्यावसायिक काम असो, त्यासाठी बरेचसे नागरिक पुणे आणि धुळे येथे प्रवास करत असतात। मागे 2 बोग्या धुळे पुणे सुरू होत्या, पण त्या काही कारणास्तव बंद झाल्या। तरी आम्ही माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ यांना मी धुळेकरतर्फे निवेदन देऊन मागणी केली आहे की धुळे पुणे धुळे ही स्वतंत्र अशी एक ट्रेन रेल्वे सुरू करावी। त्यामुळे फक्त धुळेच नाही तर धुळे जिल्ह्यातील किंवा पारोळा, अंमळनेर या भागातून तसेच पुन्हा धुळे जिल्ह्यासाठी, नंदुरबार जिल्ह्यासाठी पण हे सोयीस्कर होईल की खूपशा नागरिकांना येण्या जाण्याची सोय होईल आणि जे भाडं राहील ते स्वस्त राहील। ते स्वतंत्र ट्रेन करणे गरजेचे आहे। धुळे मुंबई याबद्दलही खूप आधी लोकांमध्ये शंका होती की त्याला प्रतिसाद मिळणार की नाही, पण त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे। तसाच प्रतिसाद धुळे पुण्याला मिळेल व त्याची खूप अत्यंत गरज आहे। तरी आम्ही त्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे आणि भाऊंनी याबद्दल तातडीने जे केंद्र सरकार आहे, रेल्वे मंत्रालय येथे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले।